हे सगळे महाराष्ट्रातल्या पाटबंधारे खात्याचे आणि यांत्रिकी खाते म्हणजे पाटबंधाऱ्याचाच एक भाग आहे. त्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांना नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे शासनानंच कारण किमान वेतन कायदा लागू केलेला आहे. एखाद्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज 800, 850, 850 रुपये त्यांना रोजंदारी आहे. परंतु त्यांना फक्त 300, 400 इथपर्यंत पगार देऊन त्यांचं EPF वगैरे 4-4 कपात न करता 4-4 महिने पगारही केला जात नाही. ह्यांना दबाव आणून ह्यांना करून की 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून मागतात. तुम्ही आम्हाला लिहून द्या नाही तर आम्ही तुम्हाला उद्यापासून आमच्यावर कामाला यायचं नाही, आम्ही तुम्हाला कामावून कमी करून असे धमक्या देऊन यांत्रिकी अधीक्षक अभियंता कार्यालय, विभागीय कार्यालय आणि पाटबंधाऱ्याचे कार्यालयातले कर्मचाऱ्याला हे दबाव आणून बळी पडण्याचा म्हणजे उद्देशानं दबाव आणून कधी त्यांच्याकडून पिळवणूक करण्याचा प्रकार चालू आहे. म्हणून इथं सहाय्यक कामगार आयुक्त जे कायदेशीर आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टप्रमाणे त्यांना कायदेशीर कोर्टाचे आदेश म्हणजे कोर्टाचे अधिकार आहेत. त्यांनी इथं बोलवलं आहे इथं, पण त्या 2 तारखेला एकही आलेलं नाही. त्यांनी निरोप देऊन सुद्धा मध्ये यायला अधिकारी आलेले नाहीत आणि तयारी नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.